आपण पाहू शकतो हे शेवटचे लीगचे सामने चालू आहेत आणि या सामन्यातून ठरणार आहे फायनल मध्ये कोण जाणार आहे, कोण धडक देणार आहे फायनल मध्ये. या सामन्यातून जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये सरळ धडक मारणार आहे. आणि हे दोन्ही संघ चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी असलेले हे दोन्ही संघ पाहूया कशा पद्धतीने आमने सामने येतात आहे आणि कशा पद्धतीने टार्गेट देतात आहे, कशा पद्धतीने डिफेंड करतात आहे, कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण होते पाहण्यात अतिशय उत्सुक असाल आपण सर्व. तर पाहत राहा सेंट्रल मैदान रबर बिग बॅश 2024 ऑर्गनाइज्ड बाय सेंट्रल ठाणे कमिटी अँड पॉवर्ड बाय MK अकॅडमी. MK अकॅडमीचे कोच मिलिंद काजोळकर आणि SSC साई स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष 2024 चे मिलिंद काजोळकर. बॉलर तुषार अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाज आपल्याला लाभला येतो MK अकॅडमी तर्फे. हा लेदर क्रिकेट मध्ये खेळणारा हा गोलंदाज अचूक टप्प्यावरचा मारा, वेगवान गोलंदाजी, कोणत्याही प्रकारचा वाव देत नाही बॅट्समनला. पाहूया कशा पद्धतीने गुड्डू हा फलंदाज खेळतो, कारण गुड्डू पण हा तंत्रशुद्ध फलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारची रणनीती त्याच्यासमोर घेतो, सिंगल डबल खेळतो का 6 मारण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्हाला धाव फलकावरती धावा आहे 70 हव्याचा आहे. 6 षटकांचा हा सामना असेल. पहिला षटक घेऊन तुषार तयार. पहिला चेंडू सामना गुड्डू, खोल टप्प्यावरचा चेंडू होता, काहीसा स्वेअर टाकलेला ऑफसाईडच्या साईडला, पंचांचा वाईटचा इशारा. आपण पाहू शकता धारधार गोलंदाजी असलेला तुषार किपरला ही बॉल कलेक्ट करताना थोडासा त्रास होतोय. अशा पद्धतीची गोलंदाजी करताना दिसतोय, कारण त्याचे बॉल इतक्या जोरात येत आहेत, कारण तो लेदरचा बॉलर आहे. पाहूया काय होतं पुढच्या चेंडूवरती. पुन्हा त्याच टप्प्यावरचा चेंडू, एकदम लेंथवरचे चेंडू टाकतोय. पंचांचा वाईटचा इशारा, कारण तो चेंडू फलंदाजाच्या वरून गेलेला आहे आणि पंचांचा वाईटचा इशारा, लेग साईडच्या अंपायरचा वाईटचा इशारा. एकही चेंडू खर्च न करता 2 धावा दिल्या त्या तुषाराने, दोन्ही अतिरिक्त धावा. पाहूया तुषार गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिला चेंडू, हो लेंथ वरती चेंडू करतोय, परंतु थोडासा स्वेअर दिशेला टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा, पण त्यांचा सुरुवात अगदी खराब म्हणावी लागेल आपल्याला, कारण तिन्ही चेंडू वाईट टाकलेले, वाईटच्या स्वरूपात टाकले. पण या गोलंदाजाकडे इतकी क्षमता आहे की तो चेंडू आपल्या पुन्हा किती धावा खर्च झाल्या तरी तो ते कव्हर अप करू शकतो, कारण प्रत्येक वेळी चेंडू हा चांगलाच पडेल असं नाहीये. पुन्हा बघूया, चांगला टप्प्याचा चेंडू होता, परंतु तितके चांगल्या फलंदाजी केलेली आहे आणि हा धावांसाठी 6 धावांसाठी जातो चेंडू. 6 धावांसाठी जितका चेंडू उत्तम होता तितकाच उत्तम फलंदाजी केली गुड्डूने आणि पहिल्या चेंडूवरती 6 धावा घेण्यात यश मिळाले ते गुड्डूला. आणि अशा प्रकारे 1 चेंडू आणि 9 धावा धाव फलकावरती. उत्कृष्ट असा गोलंदाज, तितकाच उत्कृष्ट फलंदाज. तंत्रशुद्ध खेळतो, टेनिस खेळतो, पण तरी सुद्धा तंत्रशुद्ध खेळतो, कारण पूर्वी त्याने लेदरचे धडे गिरवलेले होते. अशा प्रकारचा फलंदाज चांगल्या गोलंदाजाचा सामना करताना पहिल्या चेंडूवरती प्रहार केला. पहिले 3 चेंडू उत्तमरित्या जज केले आणि वाईट झाले. आता पहिल्या चेंडू, दुसऱ्या चेंडूवरती काय होतं, दुसरा चेंडू खोटा टप्प्याचा चेंडू चांगल्या रीतीने खेळला, पॉईंटच्या दिशेला जस्ट टॅप केला आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल तिथे आणि 2 धावा घेण्यामध्ये यश आले. पॉईंटच्या दिशेत क्षेत्ररक्षक तैनात डीप पॉइंटला, त्यामुळे 2 धावा घेण्यामध्ये यश आलेले आहे तिथे. आणि अशा प्रकारे 2 चेंडू मध्ये 11 धावांचं योगदान इथे होत आहे. आतापर्यंतचा चांगला धाव फलकांचा सुरुवात झाली अशी म्हणता येईल आपल्याला. 2 चेंडू मध्ये 11 धावांची भर घातली गुड्डू याने. पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू मानेचा पूल करण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. पंचांशी कोणत्याही प्रकारचा वाद घालू नये. फलंदाजाने फलंदाजी करावी आणि गोलंदाजाने गोलंदाजी करावी, बाकीचं काम पंच आणि इतर कार्यकर्ते करतील. 3 चेंडू आणि धाव फलकावरती धावा 12, बिनबाद 12. अतिशय महत्वपूर्ण असा सामना असेल. या सामन्यात जो जिंकेल तो मारेल
फायनल मध्ये अंतिम सामन्यामध्ये धडक. तर हा अतिशय महत्वपूर्ण सामना असेल. कोणत्या पद्धतीचे मौका इथे नसणार आहे त्यांना, चान्स नसणार आहे इथे त्यांना. आपला अप्रतिम खेळ इथे करावा लागेल आणि अंतिम सामन्यात धडक मारावी लागेल. बॉल नाही का आपल्याकडे? थोडी मॅच थांबली तर मॅच मध्ये डिले कारण चेंडू रस्त्याच्या पलीकडे गेलेला आहे. पाहूया. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत तुषारने आणि धावा खर्च केलेत ते 12. आणि हा अतिशय उत्तम गोलंदाज आहे. त्या गोलंदाजाने अतिशय अचूक टप्पे ठेवले आहेत आणि यॉर्कर टाकताना तो सुद्धा अचूक पद्धतीचा मारा करत आहे. पुन्हा लेंथवरचा बॉल होता परंतु बॅटच्या पट्ट्यात आला आणि 2 धावा गेलेल्या आहेत. बॅटचा गुड्डूला काही अंदाज आला नाही पण बॉल थोडासा स्पीड मध्ये कमी झाला आणि बॉल जातोय तो स्क्वेअरच्या दिशेला 2 धावांसाठी. चार चेंडू 14 धावा. 4 चेंडूंमध्ये 14 धावा. बॉल बाय बॉलचं आपण इथे समालोचन ऐकताय. सेंट्रल बरोबर बिग बॅश मध्ये त्या दरम्यान टाकलेला चेंडू खोल टप्प्याचा चेंडू टाकला होता. खोदून काढला चेंडू स्क्वेअरच्या दिशेमध्ये. माफ करा, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये केवळ 1 धावेसाठी फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव घेण्यात यशस्वी गुड्डू. आणि 5 चेंडू आणि 15 धावा. तुषारच्या या गोलंदाजीबाबत आपण म्हणताय थोडंसं मागडं षटक आहे त्याच्या तुलनेप्रमाणे, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी करतो त्याचं गोलंदाजीचं इथे. पुन्हा एकदा पुढला चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि पंचांनी नो दिलाय तोपर्यंत कॅच झालेला आहे. पंचांनी नो दिलेला आहे आणि हा सोपा झेल गेला होता मिळवणच्या क्षेत्रामध्ये. थर्ड अंपायरला दिलेला आहे निर्णय करायला, कारण हा चेंडू थोडासा वेस्टच्या लाईन मध्ये होता परंतु कदाचित हा नो नसावा, कारण बॅट्समनने इतक्या जोरात बॉल आला होता तो की बॅट्समनला खेळता आला नाही. कदाचित त्याचा अंदाज होऊन कदाचित पंचांनी नो दिला असावा, परंतु हा नो नसावा कारण तो वेस्ट लाईनच्या खालीच होता बॉल जो सरळ खेळण्याचा. जर तो आडव्या पट्ट्याने जर खेळला असा चेंडू कदाचित मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये तो 6 धावांसाठी गेला असा, परंतु बॉल मध्ये एवढा वेग होता ते वेगमध्ये त्याला खेळता झाला नाही. तो चेंडू मिडॉनच्या क्षेत्रामध्ये गेला आणि पंचांचा निर्णय आउट असा आलेला आहे, कारण हा चेंडू त्याला खेळताच आलेला नाही. वेगवान गोलंदाजी आपल्याला दिसते ते तुषारकडून. आणि पहिला चेंडूचा सामना करताना अथर्व ते बाद झालाय. एका षटकामध्ये 15 धावा आणि 1 गडी बाद. पंधरा आनंदला नको ठेव तुझा. अरे तो वाईड पण नव्हता मगाशी. वाईड पण अथर्वची जागा घेत होतो 360 डिग्री खेळणारा प्लेयर अमोल पवार. हे सेंट्रलच्या प्रत्येक इव्हेंट्स मध्ये पार्टिसिपेट करतात
हे राहतात पुण्याला, परंतु यांचं वास्तव्य पहिले ठाण्यामध्येच होतं, म्हणून हे ठाण्याचे प्लेयर आहेत. एक अतिशय उत्कृष्टरित्या खेळणारा प्लेयर, 360 डिग्री म्हणून खेळतो. रिव्हर्सचा बादशाह म्हणता येईल आपल्याला. त्या दरम्यान गुड्डू सामना करेल. केदारचा पहिला चेंडू खोल टप्प्यावरचा चेंडू होता, यॉर्कर लाईनचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न केला हेलिकॉप्टर, परंतु मिडॉनच्या आणि मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल तोपर्यंत एक धाव घेण्यामध्ये यश, आणि धावसंख्या सरस्वती पुढे ते 16 धावा. दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू. पहिल्यांदाच अमोल केदार यांना सामना करतील. पाहूया कशा पद्धतीने केदाराची धारदार गोलंदाजी ते सामना करतील. हो 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 हो, बढिया शॉट. उंचावून खेळण्याचा प्रयत्न केला होता कव्हरच्या वरून, आणि कव्हरच्या वरून खेळण्यात सक्सेसफुल झाले ते 6 धावांसाठी. कव्हर आणि मिड ऑफच्या क्षेत्रामधल्या प्लेला चकमा देत चेंडू जातो सीमा रेषा पार 6 धावांसाठी. खोल टप्प्यावर टाकण्याचा प्रयत्न केला होता, यॉर्कर लाईनचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला, पण तितकेच ताकदीचे फलंदाज असलेले अमोल चेंडूला टोलवला तो मिड ऑफ आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये. चांगली सुरुवात म्हणता येईल अमोल यांच्यासाठी. पहिला चेंडूचा सामना आणि पहिल्या चेंडूवरती प्रास 6 धावांसाठी. धावसंख्या झाली ती. पुन्हा एकदा यॉर्करचा चेंडू, पुन्हा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न. दोन्ही गोलंदाज चांगली गोलंदाजी करताना दिसत आपल्या, तितक्याच ताकदीचे फलंदाज आपल्याला दिसतात ते दोन्ही पण, आणि एक धाव घेण्यात यश झाले. दोन्ही फलंदाज हेलिकॉप्टरचे शॉट घेण्यात माहीर, पण त्यातल्या त्यात उजवा आहे तो अमोल पवार. धावसंख्या झाले पुढे 23 झाली का रे? धावसंख्या झाली ती 23. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर दुसऱ्या षटकातला चौथा चेंडू. गुड्डू तयार पुन्हा एकदा केदारसाठी. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू, ते समीकरण, पण तितक्याच उत्तमरित्या हाताळलेला हा चेंडू ड्राईव्ह केलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये 1 रनासाठी. धावसंख्या पुढे सरसावली 24. ज्या पद्धतीने खेळी हे दोन्ही खेळाडू सजवतायत, नक्कीच टार्गेट असेल 70 ते 75 धावांचं, ते त्यांनी अचीव्ह केले मागील दोन्ही सामन्यामध्ये. पाहूया आता या सामन्यात काय करतील. हा संघही तेवढाच दमदार. पाहूया कशा पद्धतीची फलंदाजी होते इथे. अमोल सामना करते केदारांचा. पुन्हा खोल टप्प्याचा चेंडू, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न बसला आणि निर्धाव असा चेंडू. उत्तमरित्या अचूक टप्प्यावरती टाकलेले चेंडू. प्रयत्न तोच, खोल टप्प्यावरचे चेंडू टाकायचे, फलंदाजाला जखडून ठेवायचं आणि धाव संख्येला आळा घाला नाही. उत्तमरित्या सांभाळलेली गोलंदाजी आतापर्यंत. हो हो, पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. बॅटचा आणि बॉलचा संबंध इतका चांगला आला नाही. 1 धाव घेण्यामध्ये यश आले, तरी पण धाव संख्या पुढे जाते ते 26. हे 26 येणार आहे. स्कोरर 25. 2 षटकाच्या समाप्तीनंतर नाही, अजून एक बाकी काय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 25 धाव फलकावरती. 1 गडी बाद झालाय अथर्वच्या स्वरूपात. पुन्हा एकदा आपला विश्वास दाखवत आहेत. तुषारवरती, जो अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे, स्ट्राईक गोलंदाज म्हणता येईल आपल्याला. अतिशय वेगवान गोलंदाजीचा मारा करतो, अचूक टप्प्यावरचे चेंडू ठेवतो. अमोलसाठी परेशानीचं कारण असं. थोडासा गतीमध्ये परिवर्तन बघा, कॉटन बॉल होतं की अमोल. ओहो, इथं एक मोठा चान्स होता. ऑलमोस्ट अमोलने गिव्हअप केला होता, परंतु इथे कॅचेस विन मॅचेस या पद्धतीने कॅच सुटलेला आहे, आणि ही कॅच सुटली का मॅच सुटली आपल्याला थोड्या वेळात पाहायला मिळेल. कारण अमोल सारख्या फलंदाजाला तुम्ही इथे जीवदान दिलेलं आहे, त्या जीवदानाचा किती फायदा घेतो आपल्याला पाहू शकतो आपण पुढे थोड्या वेळात. चेंज ऑफ फेस केला होता इथे, त्याच्यामध्ये अमोल फसला होता जाळ्यामध्ये, परंतु कॅच काही पकडता आला नाही. पाहूया काय होतंय. पुढील चेंडू, वाईटचा इशारा पंचांचा. थोडासा चेंडू आपटला होता, डोक्याच्या वरून गेला चेंडू. 1 बाउन्स ओव्हर द रोप लेग अंपायर कडून देण्यात आलेला आहे, परंतु पंचांचा एक अतिरिक्त धावेचा इशारा. धावसंख्या झाली ते 27. 1 चेंडू 27 धावा. 2 षटक संपलेले आहेत पहिलेच.
तिसरं षटक प्रगतीपथावरती. हो 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 हो, पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता. हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केला होता, तिथे फील्ड करते जोपर्यंत 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे. गचाळ असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला. चेंडूचा पाठलाग काही तितका केला नाही. 1 धावावरती समाधान मानलं होतं फलंदाजाने, परंतु पाहिलं क्षेत्ररक्षक डिसा क्षेत्ररक्षक दिसत त्याचा फायदा घेतला आणि 2 धावा काढण्यात यश मिळाले. धावसंख्या झाले धावफलकावरती 29. 2 चेंडू धावफलकावरती धावा 29. हो हो, सुंदररित्या फ्लिक केला चेंडू स्क्वेअरच्या दिशेला धावा पाहिजे. जोपर्यंत फील्ड केला तोपर्यंत 2 धावा तर नक्कीच घेतील. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आपल्याला त्या एरियामध्ये. 2च धावा दिलेल्या आहेत. ओव्हर थ्रो राहू शकला असता, परंतु धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या झाली 31. अशोक टप्पा सांग, टप्पा टाकायला. पाणी पाणी टप्पा टप्पा ले गया त्याला त्याला पाणी पाहिजे. मला पण दे. ए जाना रे क्या ना. आपण पाहू शकतो, जसं मी म्हटलं होतं, गुड्डू हा तंत्रशुद्ध फलंदाज आहे. चांगल्या गोलंदाजी चांगल्याच प्रकारची फलंदाजी करताना दिसतो आपल्याला. सिंगल डबल्समध्येच त्यांनी गेम सुरू ठेवला आहे. या दरम्यान उंचावून मारण्याचा प्रयत्न केला होता अमोलने, परंतु चांगला फील्ड केला आहे तुषार यांनी आपल्याच गोलंदाजीवरती आणि केवळ 1च धाव देईल. धावसंख्या या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या पोहोचली ती 33. 33 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय समजूतदारपणे चाललेली ही खेळी तुषाराचं षटक हाताळताना आपण पाहतोय. अमोल आणि गुड्डू कोणत्याही प्रकारचा रिस्क नाही घेते, ते सिंगल डबल्स मध्ये घेतात. ते बघा, छान असा फ्लिक केलेला हा चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रात चालला होता, परंतु तिथे जोपर्यंत फील्ड करते तोपर्यंत 2 धावा घेण्यात यश. चेंडू फाईन लेगच्या क्षेत्रात खेळला, परंतु कट्ट्याला लावून पुन्हा एकदा मिड विकेटला आला आणि 2 धावा घेण्यामध्ये यश आलं. धावसंख्या धावफलकावरती आहे 35 3 षटकाच्या समाप्तीनंतर. धन्यवाद संदीप साने, काफी बेहतरीन समालोचन करते हुए सुबह से हमारा दिल जीतते हुए संदीप साने ऑफिशियल कमेंटेटर फिलहाल हमारे सेंट्रल रबर बैच के, साथ ही साथ उनके साथ बैठे हुए हैं हमारे मेन स्पॉन्सरर एमके एकेडमी से मिलिंद काजोलकर सर. फिलहाल मैदान में जिस तरह की गर्मी छाई है, लेकिन वातावरण भी उसी तरह का गरमाया हुआ है, क्योंकि बेहतरीन मुकाबले एक से एक देखने मिले. पिछला मुकाबला जो कि आखिरी गेंद तक गई थी, 6 गेंदों में 9 रनों की जरूरत थी. पहली गेंद पे छक्का जड़ने के बाद भी 5 गेंदों में 3 रन बचाए अपने टीम के लिए निखिल भोयर ने. उसके बाद हुआ पहला सुपर ओवर पहले सीजन का सेंट्रल रबर बैश 2024 में, और उसके विजेता रहे भूमि एंटरप्राइजेस. उसके बाद ऐसा होगा कि हर एक का जो मैच हुआ है वो नॉक आउट एनकाउंटर होगा. तो ये जो भी मुकाबला जीतेगा वो सीधा फिनाले में जगह पक्की करेगा, और अगला मुकाबला भी जो होगा वो फिनाले की रेस के लिए होगा. तो आगे के जो भी मैचेस है वो सीधा नॉकआउट. गेंदबाजी की कमान संभालने है महेश जाधव. एक बड़ा नाम था ना टेनिस क्रिकेट जगत में, एक बड़ी ऑलराउंडर के तौर पे भूमिका निभाते हैं. तीसरे ओवर के समाप्ति के बाद स्कोर हुआ है 35 रन्स ऑन द बोर्ड, यानी कि 11 की औसत से रन बनते हुए. स्ट्राइक एंड पे अमोल पवार, दिग्गज ऑलराउंडर खिलाड़ी. इस मर्तबा अंदरूनी किनारा गेंद गई विकेटों के पीछे. 1 रन जरूर दौड़कर मुकम्मल किया बल्लेबाजों ने. स्कोर जा पहुंचाए 36 रनों पे. 36 runs on the board. We do have Shravan Gupta also with us, one of the committee members. Milind Kajurkar with us. Sandeep Sane, official commentators. It has been an awesome event at Central Maidan. 36 runs on the board. Next delivery.
This is nicely played off the front foot. One bounce over the ropes. Rocket pull shot from Nikhil Bhoir. Score quickly moves on to 40. Still they haven't lost any wicket. You can see the action replay. Short of length delivery. Played nicely down to the deep square leg region for a boundary. 40 runs on the board. जो बिल्कुल इसी के बीच एक बल्लेबाज रिटायर होते हुए अमोल थोड़े से इंजर्ड नजर आ रहे हैं. काफी अमित अमित गर्माहट यहाँ पे आप देख रहे हैं कि रेनी सीजन है लेकिन बारिश अमित अमित ते टँग आण ते अमोलला बारिश कहीं पे नजर नहीं आ रही है और धूप छाई हुई है, तो उसी के चलते ज्यादा से ज्यादा पानी का सेवन करें, यही विनती होगी हर एक खिलाड़ी से. बढ़िया बल्लेबाजी करते हुए निखिल. 44 रन बन चुके हैं. 4 गेंदें अभी भी यानी शेष. चौथा ओवर प्रगति पथ पे. नॉकआउट मुकाबला एमके एकेडमी बनाम सीके किंग. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट. फोर्टी रन ऑन द बोर्ड. 40 रन बिना किसी नुकसान के. 4 गेंद यानी शेष. इस मरतबा ऑप्शन से थोड़ी बाहर ये गेंद अंपायर ने जांचा, परका, डॉट डिलीवरी करार दी है, यानी कि 3 गेंदें अभी भी यानी शेष. बढ़िया गेंदबाजी महेश यादव की. 40 रन स्कोर थमा हुआ है. अगली गेंद इस मरतबा निचला हिस्सा लगा बल्ले का. गेंद गई विकेट कीपर के हाथों में. कोई रन लेने की गुंजाइश नहीं. बैक टू बैक 2 डॉट डिलीवरी आती हुई. बढ़िया लय में गेंदबाजी करते हुए अपने टीम के लिए महेश यादव. 2 गेंदें अभी भी यानी शेष. 40 रन. क्षेत्र रक्षण की सजावट आप देख सकते हैं. एक लॉन्ग ऑन, एक काउ कॉर्नर, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग. इस मरतबा फ्लिक शॉट, व्हाट अ हिट, आउटस्टैंडिंग हिट, आउट ऑफ द पार्क. बहुत ही बढ़िया हिट. इस मरतबा रडार में थी ये गेंद और फ्लिक शॉट, हेलीकॉप्टर शॉट काफी बढ़िया खेलते हैं निखिल भोईर और उसी का मुजाहिरा देते हुए पिछले गेंद पर. बढ़िया हिट आप देख सकते हैं. एक्शन रिप्ले cricket.in के माध्यम से प्लीज लाइक और सब्सक्राइब कीजिएगा. रन हो चुके हैं 46 रन. 46 रन ऑन द बोर्ड. स्टिल वन लास्ट डिलीवरी लेफ्ट. इट हैज बीन अ गुड ओवर अप टिल नाउ. जस्ट गिवन अवे 10 रन. एक आखिरी गेंद आनी शेष. निखिल स्ट्राइक एंड पे. बढ़िया ले में नजर आते हुए निखिल भोईर. इस मरतबा निचला हिस्सा लगा बल्ले का. गेंद जारी है. डीप एक्स्ट्रा कवर, मिड विकेट क्षेत्र में गेंद गई. 4 रनों के लिए खराब क्षेत्र रक्षण इस मरतबा सूर्यकांत पाटिल द्वारा और बैकअप करने की काफी अच्छी कोशिश की थी अशोक बोरवडकर ने, लेकिन नाकामयाबी हाथ लगी. यानी कि ओवर की हुई समाप्ति. 4 ओवर की समाप्ति का सीके किंग का स्कोर जा पहुंचा है 50 रन बिना किसी नुकसान के. नॉकआउट मुकाबला है. एमके एकेडमी के कोच स्वयं जो ओनर है मिलिंद काजरोलकर सर अब कहते हुए कि कल आओ 50 रन, कल आओ आपको मैं फील्डिंग प्रैक्टिस देता हूं. क्षेत्र रक्षण में आप देख रही है थोड़ी सी यहां पे बदल करते हुए, क्योंकि सूर्यकांत पाटिल जो कि डीप स्क्वायर लेग क्षेत्र में मौजूद थे उनको सीधा सीधा अब स्लिप्स पे तैनात किया जा रहा है. नहीं, डीप बैकवर्ड पॉइंट पे. और केदार आए हैं डीप स्क्वायर लेग क्षेत्र में. 50 रन. स्ट्राइक एंड पे है अतुल गोसावी. गेंदबाजी की कमान संकेत के हाथों में. क्या बेहतरीन कामगिरी की है इस पूरे श्रृंखला में संकेत ने. लेकिन दोनों ही सराव एक दूसरे के साथ शाम को करते हैं, तो एक दूसरे के गेम को भली भांति जानते हैं ये दोनों खिलाड़ी. कौन होगा किसके ऊपर हावी? संकेत वर्सेस अतुल गोसावी. और बढ़िया गेंद, बहुत ही बढ़िया गेंद. ऑफ स्टंप पे टप्पा कर दी. हल्की उछाल थी इस गेंद में, थोड़ी सी घूमी, सीधा गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में. हल्की सी अपील जरूर हुई है स्टंप की, लेकिन पैर हिलाए नहीं था अतुल ने. डॉट डिलीवरी यहां पे आती हुई.
नॉट आउट करार दिया है। लेग अंपायर की भूमिका में मुकुंद कबाड़ी और मेन अंपायरिंग की भूमिका में अशोक पवार। डॉट गेंद के साथ शुरुआत करते हुए 11 गेंदें अभी भी आनी शेष। सीके किंग के बल्लेबाज होंगे रनों की तलाश में, 50 रन ऑन बोर्ड। इस मरतबा हवाई फायर, ओहो ओहो, दिस इज द लॉन्गेस्ट ऑफ दिस सीजन, सेंट्रल रबर बैश 2024, आउटस्टैंडिंग हिट फ्रॉम अतुल गोसावी। स्कोर जा पहुंचा है 56 रनों पे। थोड़ी सी मुस्कुराहट आप देख रहे हैं सीके किंग के ओनर तुषार जाधव के चेहरे पे, थोड़ी सी हल्की सी मुस्कान वापस आते हुए। 56 रन, 10 गेंदें अभी भी आनी शेष, 56 रन ऑन द बोर्ड। अगली गेंद दोबारा सज्ज होते हुए अतुल गोसावी। अगली गेंद, इस मरतबा दोबारा हवाई फायर, और ये देखिए, और ये तो निकल गए 80 मीटर। आउटस्टैंडिंग इट वंस अगेन, बैक टू बैक सिक्सेस एंड वन ऑफ द लॉन्गेस्ट वंस अगेन। स्कोर जा पहुंचा है 62 रनों पे। देखिए थोड़ी से कमसिन सा चेहरा अब मुस्कुराहट में बदलते हुए तुषार जाधव अब फील्ड पे जैसे कि उतरना चाहते हैं। जिस तरह के 2 हिट्स लगाए हैं यहां पे अतुल ने। 62 रन, 62 रन ऑन द बोर्ड, 3 गेंदें अभी भी आनी शेष। काफी महंगा अभी ओवर साबित होता हुआ, पहले एक डॉट गेंद के साथ शुरुआत की थी। अगली गेंद दोबारा सज्ज होते हुए अतुल। इस मरतबा, इस बार ऑफ साइड में, गेंद हवा में और बढ़िया कैच, आउटस्टैंडिंग कैच सागर द्वारा। बहुत ही बढ़िया कैच लपका सागर पाटिल। इन्होंने, ऐसा लग रहा था गेंद जा रही है 4 रनों के लिए, लेकिन दीवार की तरह खड़े रहे और बेहतरीन कैच लपका। लेकिन एक बढ़िया छोटी पारी, लेकिन बहुत ही महत्वपूर्ण पारी खेल के लौट रहे अतुल गोसावी। एक सफलता जरूर हासिल हुई है। चार बॉल खेलना ना, हाँ नहीं वो नहीं उसका। 4 गेंदों में 12 रन की बेहतरीन पारी खेल के लौटे अतुल। बढ़िया कोशिश, उनकी जगह भरने गए और एक तड़ाकेबाज बल्लेबाज मॉन्टी जोंदले। 62 रन ऑन बोर्ड, 62, अभी भी 8 गेंदें आनी शेष। एम के एकेडमी चाहेंगे कम से कम रन पे रोके, एटलीस्ट 75 तक। अगली गेंद इसी के बीच में मॉन्टी स्ट्राइक एंड पे आते हुए, इस मरतबा ओह डीप स्क्वायर लेग को चीरती हुई निकलती हुई वन ऑफ द लॉन्गेस्ट वंस अगेन मॉन्टी जोंदले द्वारा ब्रांडेड फटका आउट ऑफ द पार्क। स्कोर जा पहुंचा है 68 रनों पे, 68 रन ऑन द बोर्ड। Quite an expensive over this one. Last delivery left of the over. The penultimate over and turning out to be an expensive over. 68, 68 रन मात्र 1 विकेट के नुकसान के ऊपर। क्या बेहतरीन बल्लेबाजी रही है ये सीके किंग टीम की। So last delivery to go. On strike Monty. Oh, this was nicely bowled. That's the over at the end of the 5th over. It's 68 for the loss of 1 wicket for CK King. They are having a roller coaster time. 68. They are having a roller coaster time out there in the middle. 68 runs. So last over coming up, and it will be Sagar Patil. It will be Amar Sakpal who will be bowling the last over. 68 runs on the board. It has been an outstanding event. All credit goes to one and only the owner, the main head coach of MK Academy, Milind Kajrukar sir. थैंक यू सो मच संदीप जी। इंजर्ड है लेकिन फिर भी सुबह से यहाँ पे
दोस्तों के लिए यहाँ पे आए हैं और इतना बढ़िया समालोचन किया है। सभी का धन्यवाद है। संदीप का तो बहुत ही बड़ा हाथ है इस पूरे समालोचन कक्ष में, लेकिन सूर्यकांत पाटिल और साथ ही साथ निनाद ने भी काफी बेहतरीन समालोचन। इसी के बीच में बढ़िया गेंद, डॉट गेंद के साथ शुरुआत की है इस ओवर की। अमर सकपाल की बढ़िया गेंदबाजी रही है इस पूरी श्रृंखला में। थोड़ी सी हल्की गेंद करते हैं लेकिन मिश्रण काफी है इनके गेंदबाजी में। डॉट डिलीवरी, 68 रन, अभी भी स्कोर थमा हुआ है। अगली गेंद, शॉर्ट ऑफ लेंथ डिलीवरी, इस मर्तबा खेल दिया, गेंद जा रही है डीप एक्स्ट्रा कवर क्षेत्र में, विकेट का पतन। और अब बढ़िया कैच लपका इस मर्तबा संकेत ने, बढ़िया विकेट का पतन। निखिल रवा होंगे पेविलियन, निखिल की जगह भरने आए हैं नए बल्लेबाज। 4 गेंदे अभी भी आनी शेष, स्कोर थमा हुआ है 68 रनों पे। क्या 75 के अंदर ही रख पाएंगे सीके किंग टीम को एमके एकेडमी के गेंदबाज? नए बल्लेबाज अब आते हुए मैदान में, गणेश दाफेकर, D99 टीम के प्रोपराइटर। D99 बैट्स बहुत ही बेहतरीन बैट्स है। D99 मार्केट में आप ले सकते हैं। गणेश दाफेकर उनके प्रोपराइटर, उनके ओनर। 4 गेंदों का खेल बचा हुआ है, बढ़िया पारी खेल के लौटे हैं निखिल भोईर। 33 रनों की बेहतरीन पारी खेली है। बढ़िया हिट जरूर था लेकिन ऑफ साइड में भी जो बाउंड्री रेंज है काफी दूर है। बढ़िया कैच लपका संकेत ने। 4 गेंदे आनी शेष। अगली गेंद इसी के बीच में देखते हैं, सलाह विमर्श करते हुए मनोज पवार, महेश यादव और दीपक। 3 गेंदों में अब तक कोई रन नहीं आया है। पिछले ओवर के आखिरी गेंद और अब 2 डॉट गेंद आई है, साथ ही साथ एक महत्वपूर्ण विकेट निखिल भोईर का। अगली गेंद गणेश स्ट्राइक एंड पे, और पटकी हुई है गेंद, खेल दिया है फाइन लेग के क्षेत्र में। 1 रन यहां पे मुकम्मल होगा डिक्लेरेशन जोन में। स्कोर जहां पहुंचा है 69 रनों पे, 69 रन ऑन द बोर्ड। 3 गेंदों में मात्र रन खर्च किया है 1 रन। 69 runs on the board, still 3 deliveries to go. बहुत ही बढ़िया ये आयोजन रहा है। देख रहे हैं सेंट्रल रबर मैच 2024 सीजन 1। अगली गेंद, डू और डाई मुकाबला, नॉकआउट मुकाबला है ये। इस मर्तबा बढ़िया गेंद, मात्र 1 रन होगा प्राप्त। अंपायर का इशारा, लेग बाय के स्वरूप में 1 रन खाते में जुड़ता हुआ 70 रन। 2 गेंदे अभी भी आनी शेष। स्ट्राइक एंड पे अब मॉन्टी जोंदले, ये भी बड़े हिट्स के लिए मशहूर है। बढ़िया बल्लेबाजी करते हैं मॉन्टी जोंदले। अगली गेंद, शॉर्ट ऑफ लेंथ डिलीवरी और बेहतरीन हिट, ये निकल गई 6 रनों के लिए। स्कोर जा पहुंचा है 76 रनों पे, 76। 75 का आंकड़ा पार कर चुका है। क्या आएगा और एक बड़ा हिट और होगा सर्वाधिक स्कोर इस सीजन का? 76 रन। एक आखिरी गेंद, आखिरी ओवर की। और ये हवाई फायर, गेंद आ रही है मिड विकेट के क्षेत्र में, विकेट का पतन। बढ़िया कैच लपका दोबारा सागर ने। पारी की हुई है समाप्ति, 6 ओवर के समाप्ति का सीके किंग टीम ने बनाए हैं 76 रन। लक्ष्य रखा है 77 रनों का, कहीं मत जाएगा। बेहतरीन बल्लेबाजी क्रमांक है एमके एकेडमी के पास और बढ़िया गेंदबाजी लाइनअप है सीके किंग के पास। आगे की कहानी सुनेंगे संदीप साने की जुबानी। 77 to win of 36 deliveries. We'll be back in a short while. Just stay tuned.
अगला मैच जो कि और एक नॉकआउट हेलो अगला मैच जो कि वापस एक नॉकआउट एनकाउंटर होगा। जो भी जीतेगा वो फिनाले में पहुंचेगा। संदीप सामने हमारे मेन समालोचक इस इवेंट के, वो उड़ाएंगे अगले मुकाबले का टॉस। भूमि एंटरप्राइजेस बनाम मानस एंटरप्राइजेस। टेल्स इज द कॉल एंड हेड्स इट इज। विनर यू हैव वन द टॉस, कांग्रेचुलेशंस। क्या लेना चाहोगे? बॉलिंग करेंगे हम। क्या रणनीति रहेगी, क्योंकि नॉकआउट मुकाबला है तो यू हैव टेकन फील्डिंग फर्स्ट। कितने तक रोकना चाहोगे उनको? मोस्टली तो हमने तो टारगेट रखा है ज़्यादा 60 का। 60 तक अगर स्कोर होता है तो वी कैन चेस। अगर उसके बाहर चले जाता है तो हमारे बैट्समैन पे डिपेंड्स करता है कि कैसा वो खेल अच्छा बता के उतना स्कोर चेस करते हैं। It has been a good competition for you guys because you have bowled first and you have been able successfully chased scores. हाँ, मोस्टली तो हमने चेस किया ही है, बट थोड़ा बैटिंग ऑर्डर है फर्स्ट मैच में थोड़ा गलत हो गया था। वो एक डिसीजन ही हमको थोड़ा महंगा पड़ गया, लेकिन अभी दो डिसीजन है वो पूरे होशो हवस से लेंगे। तो होशो हवस से अगर डिसीजन ले लिए तो ऑब्वियसली हमारा विन हो गए। चलो ऑल द बेस्ट विनय, थँक यू सो मच. अक्षय, दोन्ही मॅच तू पहिले टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली, आता बॅटिंग आली आहे, तर किती टार्गेट तू सेट करायला बघतोयस? 75-80 मला वाटतं म्हणजे चेसेबल, म्हणजे समोरच्या टीमला आपण त्याच्यात डिफेंड करू शकतो. 75-80 रनपर्यंत आपण जर गेलो आपण चेस करण्याचा प्रयत्न करू. मागचा मॅच खूपच चांगला होता, खूपच चांगला असा डिफेंड केला. सागर मेमरोड बोले तू बॅटिंग चांगली केली, मुकेशनी चांगली केली, किरणनी चांगली केली, बॉलिंग सुद्धा चांगली झाली आहे. मग ते वाटतं की 75-80 झाले तर रोकू शकता तुम्ही? ऑफकोर्स. कॉन्ग्रॅच्युलेशन्स, ऑल द बेस्ट. क्रुशियल एनकाउंटर इसके बाद बैक टू बैक. ओवर टू यू संदीप. This was from the Tosca boss, Anand Shrestha. Welcome to the commentary box with Sandeep Sane. Now let's go to the match between MK Academy versus CK King. CK King has scored almost 76 runs on the board. MK Academy has to chase 77. Two openers on the crease. The striker end Mahesh Jadhav and on-strike end Deepak Parwade has to play awesome cricket. They have to play fearless cricket over here, since they have to chase a long innings over here. These are the knockout matches. The winner will go to straightway in the finals. This will going to decide who will win the match of the final innings. दो मैच Welcome to the Central Rubber Big Bash Ball 2024, powered by MK Academy. Head coach Milind Kajolkar, who is also president of Side Sports Club, and the committee who has organized this a beautiful event over here. The Central Thane committee, and majorly lead by Mr. Anand Shrestha, who has organized lot of tournament and events on this ground, and the players has amazingly enjoying their cricket over here, and they are really thankful to this kind of events. They are getting those platforms to show their talent, and let's go to the match over here. महेश जाधव पहिलाच चेंडू सामना करताना मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एक धाव घेण्यात यश आलेलं आहे. गोलंदाजी धुरा सांभाळी तो वन साइडचा एक नावाजलेला गोलंदाज. सुंदररित्या टाकला चेंडू, प्रयत्न केला तो मिडविकेटवर मारचा प्रयत्न, तितका सुंदर प्रयत्न झालाय, झेल बाद झालाय बाउंड्री लाईन वरती. दीपक परवडे, सिक्सर किंग दीपक परवडे पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. कुणाल जे उत्तम गोलंदाजी करताना दिसत आपल्याला वन साइड करून आज या रबर बॅश मध्ये दुसऱ्या चेंडूवरती बळी मिळवला तो दीपक परवडे यांचा. पाठलाग करायचा तो 76 धावांचा.
जिंकण्यासाठी 77 धावा आहेत. नॉकआउट मॅचेस आहेत. यामध्ये आता कर्णधार कशा पद्धतीने फलंदाजीची क्रम आखतो त्यावरती खूप महत्व आहे, कारण ही मॅच जे पूर्णपणे डिपेंड आहे ती फलंदाजांवरती, कारण गोलंदाजाने आपलं काम केलेलं आहे, परंतु आता फलंदाजाने इथे आपलं काम करून दाखवायची गरज आहे. पहिले 2 चेंडू, 1 धाव आणि 1 विकेट. माफ करा, गोलंदाज MK अकॅडमीचा कुणाल गोलंदाजी करत आहे. सामना करतील निनाद, सोबतीला आहे ते नॉन सेकंडला महेश जाधव. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता दीपक यांनी, परंतु प्रयत्न यशस्वीरित्या पार करता नाही आले त्यांना आणि सोपा झेल घेतलाय बाउंड्री लाईनवरती तो अनिकेत यांनी. 2023 मध्ये अंडर-19 मध्ये याचं सिलेक्शन झालं होतं MCA मध्ये. कुणाल ते गोलंदाजी होते आहेत. पहिला आखोड टप्प्याचा चेंडू पंचांनी निरखला आणि कोणत्याही प्रकारचा वाईटचा इशारा केला नाही. एक निर्धावाचा चेंडूची सांगता केली ते कुणाल यांनी. आखोड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा स्लो होता. प्रयत्न असेल चेंडू राईस करण्याचा. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतील. लेदरचे एक गोलंदाज आहेत, पाहूया रबर मध्ये कशा प्रकारची गोलंदाजी. पुन्हा आखोड टप्प्याचा चेंडू होता, सुंदर पद्धतीने हाताळला, त्याला 1 धाव मिळेल. जबाबदारी या दोन्ही फलंदाजांची खूप असणार आहे, कारण त्यांना 76 धावांचं लक्ष गाठायचं आहे. दोन्ही तडाखेबाज फलंदाज, लॉंगेस्ट 6 मारण्यामध्ये माहीर असलेले दोन्ही फलंदाज. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतील. आतापर्यंत निनाद याच्या बॅटमधून अजून तेवढी तळपली नाही. आता त्याच्या खेळी साजेसा खेळ त्यांनी केला नाही, फलंदाजी अजून केली नाही. पाहूया या सामन्यात, महत्वपूर्ण सामन्यात कशा प्रकारची फलंदाजी करतो. त्या दरम्यान महेश जाधव उंच मारण्याचा प्रयत्न केला, टोलेला चेंडू बॉलच्या वरून. पाहूया काय होतं, 6 धावांसाठी जातो की नाही. 6 धावांसाठी, 6 धावांसाठी बॉलच्या वरून चेंडू गेलाय तो सीमा रेषा पार. नाही किती झाले रे, आणि बॉल किती झाले? 5 ना, 5 चेंडू 8 धावा. 5 चेंडू मध्ये 8 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. म्हणावं तसं चांगलं षटक पडलं आतापर्यंत, एक षटकार सोडून. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजीचे प्रदर्शन करताना थोडासा ऑफसाईडच्या दिशेला टाकलेला चेंडू निर्धाव असा होतं किपरच्या हातामध्ये. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 8, 1 गडी बाद. यानंतर पुन्हा पाहू शकता आपण पुन्हा एकदा MK अकॅडमीच्या गोलंदाजाला पाचारण केलंय, जो हा एकदा पुन्हा गोलंदाज MK अकॅडमी तर्फे खेळणारा लेदर क्रिकेट खेळणारा अंकित यादव सामना करेल निनाद. एक उत्कृष्ट फलंदाज, चांगला तटवण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातोय बॅटची गाडा घेऊन किपरच्या वरून डिक्लेअर झोन मध्ये 1 धावासाठी. धावसंख्या पुढे सरसावली 9. आपण पाहू शकता MK अकॅडमी चे कोच मिलिंद काजोळकर यांच्या कोचिंग खाली वाढलेले हे त्यांचे गोलंदाज कुणाल म्हणा, अनिकेत म्हणा, अंकित म्हणा आणि तुषार, हे तिन्ही गोलंदाज अतिशय उत्तमरित्या आपली कामगिरी करत आहेत. लेदरचा अनुभव ते इथेच प्रशिक्षण घेतलेलं ते MK अकॅडमी, त्याचा पुरेपूर उपयोग करताना आपल्याला दिसत ते MK अकॅडमीचे प्लेयर्स. समोर आहे MK अकॅडमीचा आजचा संघाचा फलंदाज निनाद. सामना करेल एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज आहे अंकित. हो 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 हो, सुंदररित्या त्याला चेंडू, अतिशय उत्कृष्ट क्रिकेटिंग शॉट खेळलाय 6 धावांसाठी. इतक्या इझी तो शॉट खेळलेला आहे, असं वाटतंय की क्रिकेट हे एक सोपं आहे. ज्या पद्धतीने त्या खेळी करतो निनाद, अतिशय उत्कृष्ट लो फुलटॉस होता, त्याला
सीमारेषा पार धाडण्यात यश मिळवलं ते निनादने आणि धावसंख्या पुढे सरसावते ती 15. 2 चेंडू 15 धावा. निनाद हा अतिशय उत्तम फलंदाज आहे. गुडलेंद्रचे चेंडू उचलण्यात एवढा माहिर फलंदाज. पुन्हा एकदा प्रयत्न तोच होता पण चेंडू निर्धाव चेंडू जाताना निनाद सारखा फलंदाज त्याला तुम्ही 5व्या स्टंपवरती बॉलिंग कराल तो नक्कीच तुम्हाला सीमारेषा पार झाडणार एवढा नक्की. कारण गोलंदाजी लेंथ तो इतक्या अचूक पद्धतीने उचलतो आणि त्याच्यावरती मोठे षटकार खेळण्याचा त्याचा चांगलाच अनुभव आहे. पाहूया कशा पद्धतीने पुढचा चेंडू होतोय. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता. फ्रंट फुटवरती मारण्याचा प्रयत्न. एक धाव घेण्यात यश. धावसंख्या 1 ने पुढे सरसवते 16. 4 चेंडू 16 धावा. इंडेक्स फलंदाजी असलेला हा MK अकॅडमीचा संघ पाहूया कशा पद्धतीने खेळत होते. सुंदररित्या हाताळलेला चेंडू केवळ ढकलला त्याला आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केलेली आहे. धावसंख्या आली 17. शेवटचा चेंडू शिल्लक. निनाद पुन्हा एकदा सामना करेल अंकित यांचा. अंकित हा अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करताना एक स्क्वेअर चेंडू टाकला होता त्याला सीमारेषा पार केला तो निनादाने. लो फुलटस होता. पाहूया पुढचा चेंडू काय करतोय. पुन्हा एकदा आखूड टप्प्यावरचा चेंडू आणि पंचांनी नो घोषित केलाय. विकेटच्या बाहेर पिचिंग केली आहे त्यामुळे हा चेंडू नो घोषित केलाय. एक अतिरिक्त धावेची भर झाली इथे MK अकॅडमीच्या संघात. नॉकआउटचे सामने रंगतात आहे CK किंग विरुद्ध MK अकॅडमी. पुन्हा एकदा सुंदर त्या तटाला चेंडू होता स्वेलेच्या दिशेने जातोय. पाहूया काय होतं. 6 धावा जातो की नाही. 6 धावा. अतिशय उत्तम. चेंडू खूप वेळ हवेत होता. ज्या पद्धतीने खेळला होता कदाचित तो कॅच होऊ शकला असं इथे सर्वांना वाटत होतं परंतु चेंडू जातोय सीमारेषा पार 6 धावांसाठी. पाहिलं तुम्ही अतिशय फ्रंट फुट वरती अलगदरित्या त्या चेंडूला उतरला आणि सीमारेषा पार झाले स्क्वेअरच्या दिशेने 6 धावांसाठी. अतिरिक्त 1 धावेसह धावसंख्या पोहोचली पुढे 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24. समीकरण अतिशय CK किंगच्या बॅटिंगचं चाललं होतं त्या पद्धतीने चाललंय. त्यांच्या 3 ओव्हरमध्ये 35 धावा. त्यांच्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा झाल्यात. पाहूया पुढच्या षटकांमध्ये किती धावांची लयलूट करतात हे 2 फलंदाज. आता निनादचा पाहत असा फॉर्म परत येत आहे. महेश जाधव सामना करतील अमोल पवारांचा. पुढचा गोलंदाज खोल टप्प्याचा चेंडू अतिशय उत्तमरित्या टाकला चेंडू. कोणत्याही प्रकारचा वाव मिळाला नाही फलंदाज खेळाला आणि क्लीन बॉल असं झालंय. महेश जाधव यांचा त्रिफळा चीत झालाय. अतिशय उत्तम गोलंदाजी केलेली आहे अमोल यांनी. 3रा षटक घेऊन आले. खोल टप्प्याचा चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू आणि त्रिफळा चीत होते ते महेश जाधव. एक अतिशय महत्वाचा फलंदाज तंबूत परताना MK अकॅडमी जेव्हा फॉर्म मध्ये होते नेमका त्याच वेळा त्यांचा त्रिफळा उडवलाय अमोल पवार यांनी आणि आता अडचणीत आलाय तो MK अकॅडमी संघ. तरी पण त्यांच्याकडे फलंदाजीचा भरणा आहे त्यामुळे हा गेम हा सामना कधीही पलटी करू शकतो. असा एक फलंदाजी ताबा घेताना दिसतो आपल्याला तो आहे अमर सपकाळ. 24 धावांवरती 2 गडी बाद 2 षटक संपलेत. 3ऱ्या षटकातला पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती एक अतिशय महत्वपूर्ण बळी मिळवला तो अमोल पवार यांनी. सेंट्रल रबर बिग बॅश 2024 ही ऍक्च्युली पावसाळी लीग अरेंज केली होती परंतु पावसाचं इथे नामोनिशाण नाहीये. परंतु क्रिकेट घेण्यास अतिशय उपयुक्त असं हे वातावरण आपण पाहू शकता आणि या वातावरणाचा फायदा घेत आणि या सामन्यांचा आस्वाद लुटत आपण पाहू शकतो खेळाडू दिसत आहे आपल्याला मैदानात.
त्या दरम्यान टाकलाय टोलाच्या बसाच्या वर चेंडू फ्लॅट चेंडू दौडलेला आहे आणि मिड विकेटच्या वरून फ्लॅट असा सिक्स मारलाय अमर सपकाळ यांनी. जसं आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की हा एक टर्निंग पॉइंट असू शकतो, हा एक महत्वाचा ओव्हर चालू आहे ज्या ओव्हरमध्ये आता रन लुटणे ही एम के अकॅडमीची महत्वपूर्ण भूमिका असेल. कारण 3 षटक, तिसरं षटक सुरू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती आहे ते 30, 2 गड्यांच्या मोबदल्यात. अतिशय उत्तमरित्या तटवलेला चेंडू, हा आडव्या बॅटने खेळला चेंडू मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी. दुसरा म्हणजे 4 बॉल बाकी. अजूनही 4 चेंडू शिल्लक या षटकातले. अमोल पवारांनी पहिल्या चेंडूवरती बळी मिळवलाय तो महेश जाधव यांचा आणि दुसऱ्या चेंडूवरती सीमा रेषा पार 6 धावांसाठी अंबर यांच्याकडून. पाहूया पुढचा चेंडू, तिसरा चेंडू घेऊन फुलटा चेंडू होता, भीमर टाकलेला चेंडू, नो बॉल घोषित केला पंचांनी. अतिशय वेगवान चेंडू होता, स्ट्रेट ऑन द फेस, स्ट्रेट ऑन द फेस. अंपायरनी नो बॉलचा इशारा केलाय आणि एक अतिरिक्त धाव नोच्या स्वरूपात आणि एक पळून काढल्या धाव. अशा प्रकारे 2 धावा आणि धावसंख्या झाली ते 32. सिक्सर मारल्यानंतर हा एक बिंबर अमरच्या तोंडावरती आलेला आहे. त्या दरम्यान पाहूया फुलटा चेंडू मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न फसला की पाहूया. एक धाव फ्री हिट होता पण त्या चेंडूवरती केवळ एक धाव घेण्यात यश मिळवलंय ते निनाद यांनी. फुलटा चेंडूचा खरपूस समाचार त्यांना काही घेता आला नाहीये आणि केवळ एका धावावरती समाधान मानावे लागेल. धावसंख्या झाली ती 33 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 2 ओव्हर आणि 3 चेंडू. पुढचा चेंडू घेऊन तयार अमोल, सामना करते निनाद. हा खोल टप्प्याचा चेंडू होता, यॉर्कर चेंडू होता, काहीसा समजलं नाही. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या झाली 34. दोन चेंडू शिल्लक अजूनही या षटकातले आणि धावसंख्या झाली ते 34. आपण पाहू शकता 3 षटकात 35 धावा होत्या सी के किंगच्या आणि असं समीकरण बनतंय ते एम के अकॅडमीचं. पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. चांगली गोलंदाजी करताना दिसत अमोल इथे आणि केवळ एका धावेचे समाधान मानावे लागेल. 35 धावा झाल्या धाव फलकावरती. या चेंडूवरती एक निर्णायक फटका असा मारण्याची अपेक्षा आपण करू शकतो निनाद यांच्याकडून. त्याच पद्धतीने प्रयत्न असेल अमोल यांचा की निनादला आखूड टप्प्याचे चेंडू न टाकता खोल टप्प्यावरचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न असेल, पण खोल टप्प्यावरचे चेंडू स्लॉट मध्ये पडले नाही पाहिजे ही खबरदारी त्यांना नक्कीच घ्यावी लागेल. पाहूया पुढचा चेंडू काय. पहा खोल टप्प्याचा चेंडू आणि बोल्ड, क्लीन बोल्ड. पहा तोच प्रयत्न होता, खोल टप्प्याचा चेंडू टाकणार होते, आखूड टप्प्याचे चेंडू निनाद चांगल्या पद्धतीने हाताळतो. खोल टप्प्याचा चेंडू अचूकरित्या वेस्टर्न मध्ये सोडलाय आणि दुसरा एक बळी मिळवण्यात एक मोठा फलंदाज बाद करण्यात यश आले ते अमोल पवार यांना. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना पेश केला इथे. थकले असले भागले असले तरी अतिशय महत्वाचे 2 विकेट त्यांनी इथे काढलेत, एक निनाद आणि एक महेश जाधव यांचं. टर्निंग पॉइंट असू शकतो हा पुन्हा एकदा गेमचा. अठरा चेंडू आणि 42 धावांची आवश्यकता इकडे. निनाद हे थोडेसे निराश. चांगले फलंदाज अपेक्षा त्यांच्याकडून संघाला भरपूर होत्या परंतु तेवढी फलंदाजी त्यांनी काय चुणूक दाखवली नाही. तरी पण तो कॉन्ट्रीब्युशन आपल्या साईडने केलेला आहे आणि पाहूया पुढची फलंदाजी धुरा अमर आणि त्याच्या जोडीला असलेला अरविंद.
धन्यवाद संदीप। 18 गेंदों में 42 रनों की जरूरत है, 14 की औसत से रन बनाने हैं। गेंदबाजी की कमान संभालने आते हुए दोबारा अपना दूसरा ओवर लेके आते हुए अंकित यादव। स्ट्राइक एंड पे अमर सकपाल। पूरा दारोमदार अब इस बल्लेबाज के ऊपर जरूर होगा। इस मर्तबा बढ़िया गेंद अंकित की, विकेट का पतन होता हुआ और एक बड़ा झटका लगता हुआ। सीके किंग पकड़ मजबूत बनाते हुए इस मुकाबले में, लेकिन अभी भी पेविलियन में डटे हुए। पिछले मुकाबले में जिन्होंने 5 छक्के जड़े थे अपनी पारी में, जी बिल्कुल जैसे कि मैं कह रहा था, मनोज पवार अब जाते हुए बल्लेबाजी करने के लिए। अब ये ओके, सचिन फिलहाल तो फर्स्ट मैच के मैन ऑफ द मैच अवार्ड विजेता और दूसरे मैच के मैन ऑफ द मैच अवार्ड विजेता मनोज अभी भी पेविलियन में डटे हुए हैं। 17 गेंदों में 42 रनों की जरूरत है। बढ़िया स्ट्रेटेजी है ये एमके एकेडमी की, क्योंकि अब थोड़ा सा, जबकि 2 ओवर मुझे लगता है बढ़िया गेंदबाज शायद से सीके किंग के पास नहीं होगी, लेकिन उसका फायदा उठाने की कोशिश करेंगे। लेकिन पिछले मुकाबले में निखिल वोयर ने बेहतरीन गेंदबाजी करते हुए 6 गेंदों में 9 रन रोके थे, तो एक बढ़िया मैच अभी भी बनता दिख रहा है। अगली गेंद अंकित की, स्ट्राइक एंड पे सचिन चौहान। इस मर्तबा व्हाट एन आउटस्टैंडिंग हिट, बढ़िया ढंग से खेल दिया है मिड विकेट क्षेत्र में 6 रनों के लिए। जीतने के लिए 36 रनों की जरूरत, 16 गेंद और 36 रन। क्या बेहतरीन हिट और मुस्कुराहट वापस आती हुई एमके एकेडमी के खेमे में। 16 गेंद और 36 रनों की जरूरत। पहली गेंद पे धावा बोलते हुए अपनी मंशा को जताते हुए सचिन। अगली गेंद अंकित की, इस मर्तबा ओहो, ये देखते हुए अपना रेडार, क्या बेहतरीन हिट है। लॉन्ग ऑफ के क्षेत्र को चीरती हुई गेंद निकल गई 6 रनों के लिए। बैक टू बैक 2 बड़े हिट्स, यानी कि अब समीकरण 15 गेंदों में 30 रनों की जरूरत। क्या बेहतरीन बल्लेबाजी करते हुए सचिन चौहान अपने टीम के लिए छाए हुए हैं। 15 गेंद और 30 रन। अगली गेंद अंकित की, इस मर्तबा हवाई फायर, अथर्व उसके नीचे, विकेट का पतन, बड़ा झटका। लेकिन छोटी पारी, लेकिन बहुत ही अहम पारी, क्योंकि 14 गेंदों में अब 30 रनों की जरूरत है। पिछले मुकाबले में 5 छक्के जड़े थे मनोज पवार ने। क्या इस मुकाबले में भी 5 छक्के जड़ पाएंगे? अगर 3-4 भी जड़ दिए तो भी अपने टीम को विजय की तरफ काफी नजदीक ले जा पाएंगे। 14 गेंद और 30 रनों की जरूरत। बढ़िया 2 छक्के लगाए थे, लेकिन उसके बाद बढ़िया कमबैक किया है अंकित ने यहां पे। 14 गेंद और 30 रनों की जरूरत। नए बल्लेबाज जाते हुए मैदान में मनोज पवार, अभी भी अशोक बोरवडकर, सूर्यकांत पाटिल जैसे बल्लेबाज, संकेत जैसे बल्लेबाज अभी भी खेमे में शामिल। अशोक बोरवडकर जिन्होंने आरके ट्रॉफी में बेहतरीन बल्लेबाजी की थी, वही कॉन्फिडेंस लेके जाना चाहेंगे मैदान के अंदर, लेकिन चाहेंगे कि अरविंद चिकने और मनोज पवार ही काम कर दे। 14 गेंद और 30 रन, मुकाबले में अभी भी जान बाकी है। अगली गेंद इसी के बीच में अंकित बनाम मनोज पवार। एमके एकेडमी के ही गेंदबाज है, प्रशिक्षण करते हैं अंकित यादव। इस मर्तबा हवाई फायर, गेंद जारी है, डीप एक्स्ट्रा कवर खींचते रहे, 1 रन दौड़कर मुकम्मल किया। अतुल के हाथ में गेंद, 1 ही रन से होनी पड़ी है, संतुष्टि जतानी पड़ी है बल्लेबाजों को। 29 रनों की अब जरूरत है 13 गेंदों में। 13 गेंद और 29 रन। अरविंद चिकने और एक 360 डिग्री कॉम्पैक्ट पावर प्लैक प्लेयर है। इस मर्तबा बढ़िया गेंद, तेज तरार गेंद थी, ओवर की हुई है समाप्ति। जीतने के लिए 12 गेंदों में अब 29 रनों की जरूरत है। 14.50 की औसत से रन बनाने हैं एमके एकेडमी टीम को। 12-29, 12 गेंद और 29 रन। 29
12 गेंद 29 रन, नॉकआउट मुकाबला है। क्या देखने मिलेगा दूसरा सुपर ओवर सेंट्रल रबर मैच 2024 में? महेश यादव मैदान के अंदर जाते हुए सजेशन देते हुए किस तरह से इस लक्ष्य को भेदे। अब ये ट्विस्ट वाला ओवर है। पिछले फर्स्ट मुकाबले में 6 गेंदों में 17 रनों की जब जरूरत थी, बेहतरीन गेंदबाजी करते हुए अथर्व ने अपने टीम को विजय दिलाई थी। लेकिन उसके बाद दूसरे मुकाबले में जबकि टीम को जरूरत थी 12 गेंदों में 38 रन गेंदबाजी के लिए आए, उन्होंने खर्च किए हैं उस मुकाबले में 29 रन। तो एक में मैच विनर साबित हुए हैं और एक में उनके हाथों से मैच गंवानी पड़ी है। देखते हैं ये तीसरा जो मुकाबला है, ये जो क्रूशियल एनकाउंटर है, डू और डाई मुकाबला है, इसमें किस तरह का प्रदर्शन करते हैं अथर्व। पेनल्टीमेट ओवर है, 12 गेंद और 29 रन। स्ट्राइक एंड पे मनोज पवार पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच प्लेयर है, उनके टीम से एमके एकेडमी से बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की थी। इस मरतबा हवाई फायर, गेंद निकल गए, ओहो, आउट ऑफ द पार्क, आउटस्टैंडिंग हिट। मनोज पवार ब्रांडेड फटका, आउट ऑफ द पार्क। जीतने के लिए अब 11 गेंदों में 23 रनों की जरूरत। दिल की धड़कनें तेज होती हुई, यहां पे संयम रखना होगा अथर्व को, लाइन और लेंथ सटीक रखनी होगी, क्योंकि मनोज पवार बहुत ही बढ़िया लय में नजर आए हैं इस श्रृंखला में। अगली गेंद लो फुल टॉस, ये गेंद हल्के हाथों से खेल दिया है। गेंद जा रही है लॉन्ग ऑन के क्षेत्र में, बढ़िया क्षेत्र रक्षण अमित चौबे द्वारा, बढ़िया थ्रो सीधा अथर्व के हाथों में, 1 रन से संतुष्टि जताई। स्ट्राइक रोटेट करते हुए अरविंद चिकने स्ट्राइक एंड पे आते हुए 22 रनों की अब जरूरत है 10 गेंदों में। 10 गेंद और 22 रन। ऑन स्ट्राइक अरविंद चिकने, इस बार हवाई फायर, गेंद हवा में, अंकित उसके नीचे, विकेट का पतन होता हुआ, बड़ा झटका लगता हुआ, इन द स्लॉट गेंद थी लेकिन ऊपर उठाया, जबकि फ्लैट बैटेड अगर खेलते तो और एक 6 आ सकता था। बढ़िया लेकिन सफलता ये सीके किंग के लिए। 9 गेंदों में अब 22 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज मैदान में जाते हुए अशोक बोरवड़कर। जी बिल्कुल, जैसे कि मैंने कहा आरके ट्रॉफी में इसी तरह का जब समीकरण था, अशोक ने बेहतरीन बल्लेबाजी करते हुए साई स्पोर्ट्स क्लब टीम को विजय दिलाई थी। क्या वो कारनामा दोबारा इस मैदान पे, सेंट्रल के मैदान में, इस मुकाबले में, इस पारी में कर पाएंगे? क्योंकि अब चाहिए 10 गेंद और 23 रनों की जरूरत। एक रन भी निकाला ना मनोज ने, भोसड़ी के 9 गेंद और 22 रनों की जरूरत। 3 6 में अशोक के ऊपर 1000 रुपए की बोली। मिलिंद काजोलकर सर द्वारा अगर 3 छक्के लगाने में कामयाब होते हैं इस पारी में तो 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। बढ़िया गेंद, यॉर्क लेंथ ये गेंद थी, इस मर्तबा डगआउट कर दिया। गेंद जा रही है मिड विकेट क्षेत्र में, 1 रन दौड़कर मुकम्मल किया। स्ट्राइक रोटेट करते हुए 21 रनों की जरूरत है 8 गेंदों में। आठ गेंद 21 रनों की जरूरत। 8-21 रिफ्लेक्शन। 8 गेंदों में 21 रनों की जरूरत है। अगली गेंद अथर्व की, बहुत ही अहम 2 गेंदें हैं। मनोज पवार स्ट्राइक एंड पे, कौन होगा किसके ऊपर हावी, अथर्व या मनोज?
और बढ़िया गेंद इस मर्तबा सीधा खेल दिया, लॉन्ग ऑन के क्षेत्र में क्रम दौड़कर मुकम्मल किया, बढ़िया क्षेत्र रक्षण अमित चौबे द्वारा, एक ही रन तक सीमित रखा बल्लेबाजों को। 7 गेंद और 20 रनों की जरूरत, एक बड़े हिट की तलाश में होंगे। अशोक बोरवडकर के ऊपर होगी दावेदारी, काफी अहम गेंद आती हुई। 3 छक्के लगाए, अगर लगाने में कामयाब होते हैं तो 1000 रुपए का इनाम दिया जाएगा। इस पारी में 3 छक्के, यानी कि लगातार नहीं, इस पारी में सिर्फ लगाने हैं 3 छक्के। अगली गेंद अथर्वा, राइट आर्म ओवर द विकेट, कदमों का इस्तेमाल, डॉट डिलीवरी, यानी कि 6 गेंदों में 22 रनों की जरूरत है कम बैक करते हुए। अथर्वा पावस्कर इज द नेम, आउटस्टैंडिंग बॉलिंग। 6 गेंद 20 रनों की जरूरत, देखते हैं। 6 गेंद और 20 ही बोला, 6 गेंद और 20 रनों की जरूरत। गेंदबाजी की कमान संभालने आए हैं निखिल भोईर। पिछले मुकाबले में बेहतरीन गेंदबाजी की थी, 6 गेंदों में 9 रन डिफेंड किए थे। क्या इस मर्तबा भी कर पाएंगे? इस बार 20 रन है। स्ट्राइक एंड पे होंगे मनोज पवार। छह गेंद 20 रन, क्या बेहतरीन ये इवेंट रहा है। सेंट्रल रबर बैश 2024 सीजन 1। 6 गेंद 20 रन, सलाह विमर्श करते हुए तुषार जाधव ओनर और उनके आइकॉन खिलाड़ी निखिल भोईर। 6 गेंद 20 रन, कौन पहुंचेगा फिनाले में? सीके किंग या एमके एकेडमी? इसके बाद और एक बेहतरीन क्रिटिकल एनकाउंटर नॉकआउट मुकाबला, मानस एंटरप्राइजेस बनाम भूमि एंटरप्राइजेस। पहले टॉस जीतते हुए एंटरप्राइजेस ने पहले क्षेत्र रक्षण करने का निर्णय लिया है। पहली गेंद फुल टॉस, ये गेंद फुल टॉस, ये गेंद नो बॉल का इशारा है। अगर अंपायर कहते हैं तो ही रिव्यू होगा। ओके,
अंपायर अपने पोजीशन में जाके अपना डिसीजन देंगे। प्लीज अपनी अपनी जगह ले ले, बहुत ही एक्साइटिंग मैच चल रहा है। प्लीज कैरी ऑन गाइस, कुछ ही देर में अपना निर्णय देंगे। अंपायर का निर्णय जी बिल्कुल कुछ देर में आएगा। नो बॉल का जी बिल्कुल, तो फ्री हिट अब आता हुआ, यानी कि 19 रनों की जरूरत है। 6 गेंद 19 रन, 6 गेंद 19 रन। ऐसा लग रहा था मानो फुल टॉस क्यों नहीं कनेक्ट हुआ, लेकिन उसके बाद पता चला कि वेस्ट हाई फुल टॉस थी, इतनी आसान नहीं होती उसको कनेक्ट करना। 6 गेंद 19 रन, कौन पहुंचेगा फिनाले में, फिनाले की दौड़ में दोनों ही टीम। अगली गेंद इस मरतबा हवाई फायर, 1 रन, कोई रन लेना नहीं चाहते। पांच गेंद 19 रनों की जरूरत। क्या ये स्ट्रैटेजी हॉन्ट करेगी, क्योंकि स्ट्राइक रोटेट नहीं कर रहे। 5 गेंद 19 रन, इस मरतबा गेंद निकल गई 4 रनों के लिए। ये एक लकी चौका आता हुआ, किस्मत साथ देते हुए बहादुरों का। लक फेवर्स द ब्रेव जिसको हम कहते हैं ना। 15 रनों की जरूरत, 4 गेंद 15 रन। सुमित बॉम्बे, 4 गेंद और 15 रन, 4 गेंदों में 15 रनों की जरूरत। एक बड़ा हिट दिल की धड़कनें तेज करेगा गेंदबाज का। एक डॉट गेंद, निराशा छाएगी और एमके एकेडमी में क्या होगा। 4 गेंद 15 रन। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा बढ़िया हिट। ये दूसरे रन के लिए कोशिश करेंगे, क्या फंबलिंग होगी, नहीं। और यहां पे स्ट्राइकर एंड पे रन आउट, यानी कि 3 गेंदों में 14 रनों की जरूरत। 3 गेंद और 14 रन। नए बल्लेबाज आते हुए मैदान में सूर्यकांत पाटिल। तीन गेंद और 14 रन, पकड़ मजबूत करते हुए सीके किंग। लेकिन क्या सूर्यकांत पाटिल दमखम दिखा पाएंगे। बड़े हिट्स के लिए जाने माने जाते हैं सूर्यकांत पाटिल, एक बेहतरीन ऑलराउंडर है। लेकिन आज क्या सूरज की किरणें चमकेंगी सेंट्रल के मैदान में जैसे चमक रही है आसमानों से। 3 गेंद 14 रन। अगली गेंद निखिल की। अभी भी मैच तीनों सिचुएशन में अगर 1 रन भी आया तो मनोज पवार में दमखम है 2 गेंदों में 2 छक्के लगाने की। टाई हो सकता है, अभी भी कोई भी मुकाबला जीत सकता है। इस मरतबा वाइड गेंद, 3 गेंद और 13 रनों की जरूरत। अब नर्वस स्ट्रेस आप देख रहे हैं, स्ट्रेस नॉकआउट एनकाउंटर। 3 गेंद 13 रन। अगली गेंद दोबारा सूर्यकांत पाटिल स्ट्राइक एंड पे। इस मरतबा बढ़िया हिट, गेंद जा रही है लॉन्ग ऑन के क्षेत्र में। बढ़िया क्षेत्र रक्षण, 1 ही रन से संतुष्टि जताई। 2 गेंद और 12 रनों की जरूरत। 2 गेंद 12 रन, यानी कि अगली गेंद सीमा रेखा पार होनी ही है अगर एमके एकेडमी को इस मुकाबले में बने रहना है। 6 गेंद 12 रन। क्या 2 रन 3 रन जो वो दौड़े नहीं, सिंगल्स को डबल्स में कन्वर्ट नहीं किया, वो क्या हॉन्ट करेगा एमके एकेडमी टीम को। 2 गेंद 12 रनों की जरूरत। हर एक रन महत्वपूर्ण है ऐसे क्लोज एनकाउंटर पे।
दो गेंद 12 रनों की जरूरत। क्या मनोज पवार पिछले मुकाबले में जिस तरह की बल्लेबाजी की थी उसको दोहरा पाएंगे? अगली गेंद लेकिन निखिल भोईर बेहतरीन लाइन और लेंथ के साथ गेंदबाजी करते हुए। अगली गेंद फुल टॉस, ये गेंद और ये हो गई है गेंद सीमा रेखा पार। एक गेंद और 6 रनों की जरूरत। अगर मुकाबला पसंद आया तो ताली होनी चाहिए। आउटस्टैंडिंग मुकाबला आप देख रहे हैं सेंट्रल रबर मैच 2024। अगर मनोज पवार छक्का मारने में कामयाब होते तो अंकेश भेलके की तरफ से 200 रुपए का नगद इनाम। क्या बेहतरीन बल्लेबाजी है। एक गेंद और 6 रनों की जरूरत। अगली गेंद निखिल भोईर की, आइकॉनिक प्लेयर सीके किंग के। आखिरी गेंद, एक गेंद 6 रन। ताली होनी चाहिए अगर मुकाबला पसंद आया तो। और वाइड गेंद, वाइड गेंद। अभी भी 3 और रिजल्ट्स पॉसिबल है। एक गेंद और 5 रन। अब टाई की गुंजाइश है अगर चौका जाता है तो। प्राइज कंटिन्यू। अंकेश भेलके कहते हुए 200 रुपए का इनाम। एक गेंद 5 रन। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट निखिल भोईर। स्ट्राइक एंड पे मनोज पवार। पट्टी हुई गेंद, गेंद हवा में, गेंद हवा में और ये निकल गई और मुकाबला जीत लिया एमके एकेडमी टीम ने। ओहो व्हाट अ मैच। ये देखिए नाचते झूमते हुए उनके खिलाड़ी। 2 गेंदों में 12 रनों की जरूरत और मुकाबला अपने नाम करते हुए सीके किंग हार गए हैं फिलहाल और एमके एकेडमी इनटू द फाइनल्स। इस एक्साइटिंग मुकाबले के मैन ऑफ द मैच दोबारा अपनी शैली दिखाते हुए मनोज पवार इज द मैन ऑफ द मैच।